आनंदाची खरं तर ही बातमी म्हणावी लागेल, कारण सोनं चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळते। गेल्या 7 दिवसात सोन्याच्या दरात 5,000ची घसरण झाली आहे। तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते। सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तुम्हाला पण लक्षातच आलं असेल, दिवाळीनंतर सोन्याचे दर खाली खाली आता येऊ लागले आहेत। वाढलेल्या सोन्याला अखेर ब्रेक लागला आहे आणि सोन्याचे परत एकदा खाली येण्यास आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता या नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याचा भाव कसा राहणार आहे या संदर्भात सरकारने सगळ्यात महत्त्वाचा निर्णय काल एका मीटिंगमध्ये घेतलेला आहे। दिवाळीमध्ये गगनाला भिडलेले सोन्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी अखेर सरकारने सर्वात मोठा या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरामध्ये विक्रमी घसरण आता 10 दिवसापासून होत असल्याचं पाहायला मिळतंय। मागील 7 दिवस सोन्याच्या मार्केटमध्ये उतरती कळा असताना 8व्या दिवशी त्याला ब्रेक लागल्याचं चित्र दिसतंय। पण हा ब्रेक नेमका कशासाठी आहे? आज सोन्याचे भाव नेमकं काय झाले आहेत? या नोव्हेंबर महिन्यात किती रुपयांनी सोनं कमी होणार आहे? याच नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या भावाचा अंदाज कशा पद्धतीने इथून पुढे असणार आहे? 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण या ठिकाणी झाली असून ही खरेदीसाठी अनुकूल वेळ आता असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या सोन्याच्या बाबतीत घसरत असतात तर त्या घसरणीची कारणे नेमकी कोणती आहेत आणि या नोव्हेंबर महिन्याच्या येत्या 15 ते 20 दिवसात सोन्याचा भाव कितीवर येऊ शकतो याचे अचूक विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या घसरणीचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा आहे ते सुद्धा समजून घेऊया। मग आता तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते आता खरेदी करायचं आहे का? आता सुरू झालेली घसरण कधीपर्यंत त्या ठिकाणी अशीच खाली येणार आहे? सरकारचा मोठा त्या ठिकाणी प्लॅन काय आहे? सरकार यावर कोणता निर्णय घेऊ शकतं? सोनं खरेदी करण्यासाठी हा जो भाव सध्याला चालू आहे तर तो योग्य आहे का? या नोव्हेंबर महिन्यात सोन्याचं चित्र कसं काय या ठिकाणी असणार आहे? तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थोडं थांबायचं? भाव आणखी कमी होणार आहे का? सध्याची जी काय घसरण झाली आहे तर तिच्या बाबतीत मोठं कारण काय आहे? आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत आणि उद्यापासून सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी झाल्याचं पाहायला मिळणार आहे? जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तुमच्या घरामध्ये एखादं लग्न असेल किंवा तुमच्या मुलीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर नक्की लक्ष देऊन बघा। सोन्याबद्दल एक नवीन निर्णय सरकारच्या माध्यमातून काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी घेण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला लाखो रुपये आता हा व्हिडिओ वाचू शकतो। सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ लागल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी घसरण सुरू झाल्या आणि डॉलरच्या मजबूतीकरणामुळे भारतात सोन्याचे दर घसरल्याचं पाहायला मिळतंय। ही सर्वात मोठी घसरण झालेली असून आता 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण आता या महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे। या महिन्यातील काही महत्त्वाच्या तारखा सांगितलेत, त्या तारखांना आता सोनं एकदम तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे। मागील आठवड्यात जास्त दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये आलेल्या सुस्तीचा हा परिणाम आहे। आता एक महत्त्वाचा मुद्दा, सध्या सोन्याच्या भावात जे बदल होतोय तर ते आजचे भाव नाही आहेत। तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात त्या ठिकाणी मागे जावे लागेल। 1982चा काळ असाच होता। 1982च्या काळामध्ये सोन्याचे भाव असेच वाढले होते आणि अगदी टोकाला पोचले होते, पण हे फक्त 2 महिने चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट जमिनीवर येऊन आपटले। आजही असंच या ठिकाणी होताना या ठिकाणी आपल्याला दिसू लागले। सध्या वाढत्या तणावामुळे सोनं त्या ठिकाणी सेफ हँड म्हणून विकत घेतलं जात आहे, पण यासोबतच काही मुठभर लोक सोन्याला वाढतायत म्हणजे विकत घेऊन नंतर ते ठिकाणी प्रॉफिट त्या ठिकाणी कमवत आहेत। सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणी बरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण या ठिकाणी झालेली आता पाहायला मिळत्या। चांदीच्या दरामध्ये अनेक टक्क्यांनी घसरण झाल्याचं आता मागील आठवड्यामध्ये पाहायला मिळालं। चांदी स्वस्त झाल्या, त्यामुळे नागरिकांनी आणखीन एक आनंदाची बातमी आहे। मग आता तुम्हाला या आता नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणत्या 3 तारखांना सोनं सगळ्यात खाली येणार आहे आणि किती रुपयांनी घसरणार आहे? तुम्हाला आता घ्यायचं का थोडं थांबायचं? याची अपडेट काय आल्या नक्की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।
नागरिकांनो, या ठिकाणी आता दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेलं सोनं चांदीचे दर आता स्वस्त व्हायला सुरुवात झाल्या। आता नागरिकांनी हजारो रुपयांची बचत या ठिकाणी नागरिकांनो तुमची होणार आहे। चांदीचा दर आता 1,90,000 रुपयेपर्यंत टेकलेला होता। ती चांदी आता जवळपास आता 55,000 रुपयांनी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे तब्बल या ठिकाणी बघा 35,000 रुपयांची घसरण होत होत 55,000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली। चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त 3 दिवसात उतरल्या। तुम्हाला काय वाटतं, या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची आता बचत होणार आहे? तुमच्यासाठी मोठा निर्णय सरकारने घेतलाय। आता पुढे नक्की काय होणार? आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार आहेत? अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण या ठिकाणी वळत आहोत। त्यामुळे मोबाईल हातात धरून 2 मिनिटे असंच बघत राहा। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये आलेल्या सुस्तीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठावर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरामध्ये गेले 10 दिवसापासून मोठी घसरण या ठिकाणी झाल्या आणि या नोव्हेंबर महिन्यामध्ये अशीच ही घसरण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 2 महिन्यापूर्वी बघा, तुम्हाला वाटलं होतं 2 महिन्याच्या आधी सोनं काय अजिबात स्वस्त होणार नाही, परंतु अखेर घसरणीला सुरुवात झाल्या। मागील 2 दिवसापूर्वी सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये 3% घसरलेत, परंतु आज सोन्याचे दर आणखी 6% घसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण या ठिकाणी नोंद झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो की सोनं तुम्ही खरेदी करायचं का थांबायचं? भाव आणखीन कमी होणार का? सध्याची जी काय घसरण चालू आहे तिच्या मागचं नेमकं आता कारणं काय आहेत आणि सध्याची घसरण चालू आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला सोन्यानं आज घ्यायचं का थोडं थांबायचं? नोव्हेंबर महिन्याच्या कोणत्या 3 तारखांना सर्वाधिक सोनं स्वस्त होणार आहे, जेणेकरून तुम्हाला घ्यायला वाव मिळणार आहे? नक्की पहा। या ठिकाणी सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत आणि उद्यापासून सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी होणार आहे, घसरणार आहे? बघा, सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता। दिवाळीमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं, परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची यावर्षी कोंडी झाली। परंतु जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी कोट्यावधी रुपयांचं सोन्याचं खरेदी केलं आहे। यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा आहे। मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं, परंतु सर्वसामान्यांना यावर्षी सोनं खरेदी करणं अवघड झालं होतं। आता हे दर त्या ठिकाणी घसरायला सुरुवात झाली असून सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी करणं आता सोपं होणार आहे। लक्षात ठेवा, नरक चतुर्दशीला म्हणजेच वाढलेला सोन्याचा दर आता 1,31,000 रुपये तोळा इतका उच्चांक होता, परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आलाय। येणाऱ्या काळात सोन्याचा नेमका भाव काय असणार आहे? आता नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या 3 तारखांना सोनं एकदम खाली आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सोनं आणि चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच मोठी तफावत निर्माण झाल्या। ज्या लोकांनी 1,00,000 त्या ठिकाणी 90,000 याच्या आसपास त्या ठिकाणी सोनं चांदी विकत घेतले, आज त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं घसरणीला लागले, त्यामुळे त्यांची सुद्धा भीती आता वाढलेली आहे। मग आता मार्केटमध्ये काही मोठ्या अमाऊंटवर लोक विकत घेऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नका अजिबात, कारण थोडं थांबायचं असं सांगितलंय। कारण सोन्याच्या भावामध्ये 7 दिवसानंतर कशा पद्धतीने ब्रेक लागलाय हे समजून घेणं आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। दोन्ही प्रकारच्या गोष्टीमुळे सोन्याचे रेट वाढू लागलेत। आता एकतर बेलगम सोनं वाढत आहे आणि यासोबतच मात्र काही लोक मुद्दामून सोन्याला सेफ हँड म्हणून आता प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करू लागलेत। तुम्ही आता सोनं विकत घ्यायचं की आणि 15 ते 20 दिवस थांबायचं? मग तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही आता खरेदी करायचं आहे का? आता सुरू झालेली घसरण कधीपर्यंत त्या ठिकाणी किती रुपयापर्यंत खाली येऊ शकते? सरकारचा काय मोठा त्या ठिकाणी निर्णय आलेला आहे? सोनं खरेदी करण्यासाठी हा जो भाव चालू आहे तर तो आता या ठिकाणी योग्य आहे का? पुढच्या महिन्यात सोन्याचे चित्र कसले असणार आहे? नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याचे चित्र कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे? तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं? आणखी भाव कमी होणार का वाढणार? सध्याची घसरण आहे ती कितीपर्यंत या ठिकाणी येऊ शकते? त्याच्या घसरणीच्या पाठीमागचं कारण काय आहे? ताजे भाव काय आहेत? उद्यापासून सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी होणार आहे? नक्की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता पहा, सोने खरेदीदार नागरिकांनो, दिवाळीनंतर सोन्याचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाल्या। दिवाळीनंतर 4 दिवसामध्ये शनिवारी सोनं 1,23,000 रुपये तोळा झालं, तर चांदी 1,53,000 रुपयेपर्यंत खाली घसरल्या। गेल्या काही दिवसांमध्ये उच्चांक गाठलेले सोनं
दर त्या ठिकाणी 4 ते 5 दिवसात हजारो रुपयांनी घसरायला सुरुवात झाल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पाहायला गेलं तर 1,28,000 रुपये सोन्याचा दर, तर चांदी 1,55,000 रुपये किलोचा दर या ठिकाणी पाहायला मिळते। आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये देखील सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी चढ उतार या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। तर त्या ठिकाणी मुंबई पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आलेली आहे। सोन्याच्या संदर्भात सरकारने आणखी काय मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, ज्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा फायदा होईल। सोने चांदीच्या दरात मोठी उलथापालथ चालू आहे आणि अखेर सोने चांदीचे दर हजारो रुपयांनी स्वस्त झाले आहेत। नागरिकांनी बचत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आता होणार आहे। पण आजचे ताजे दर नेमकं काय आहेत, जेणेकरून तुम्हाला खरेदीचा निर्णय स्वतः घेता येईल? बघा, 18 कॅरेट शुद्ध सोन्याचे त्या ठिकाणी दर काय आहेत? महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये 18 कॅरेट 1 ग्रॅम वजनी सोन्याचे दर तुम्हाला या ठिकाणी सांगताय। बघा, महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये आजचे 18 कॅरेट 1 ग्रॅम वजनी सोनं आज सुमारे 9,422 रुपयांना मिळत आहे। 10 ग्रॅम सोनं सुमारे 94,220 रुपयांना मिळत आहे। हे झालं 18 कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव। आता दरानंतर तुम्हाला प्रश्न निर्माण होतो की आता सोनं विकत घ्यायचं की आणखी 15 ते 20 दिवस थांबायचं? 22 कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव दागिने बनवण्यासाठी 1 कॅरेट सर्वात जास्त वापरले जाते। 22 कॅरेट शुद्ध सोन्याचे आज 1 ग्रॅम वजनाचा भाव आता 11,515 रुपये। 10 ग्रॅमचा भाव सुमारे 1 लाख त्या ठिकाणी आता 15,000 रुपयांच्या वरती आहे। सरळ सांगायचं म्हणजे जवळपास 5 ते 6,000 रुपयांची उच्चांकापेक्षा सोनं या ठिकाणी स्वस्त झाल्याचं आता पाहायला मिळू लागले। दिवाळीनंतर सोन्याचे दर हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाल्या। धनत्रयोदशीला दर वाढल्यामुळे सोनं खरेदी करण्याची कोंडी या ठिकाणी जी झाली होती तर ती आता संपून दिवाळीनंतर हळूहळू त्या ठिकाणी सोनं घसरणीला सुरुवात झाल्या। अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून नागरिकांची मोठी बचत आता होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे? सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? पुढे काय होणार आहे? आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार आहे? अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण या ठिकाणी आता वळत आहोत। आता सर्वात शुद्ध 24 कॅरेट सोन्याकडे आपण वळूया। आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा रेट काय आहे बघा। या ठिकाणी 1 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर जर पाहिला तर 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 12,563 रुपये आहे। 10 ग्रॅम सोन्याचा रेट 1,25,730 रुपयांना उपलब्ध आहे। उच्चांकापेक्षा 6 ते 7,000 रुपयांनी सोनं या ठिकाणी सुद्धा स्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव इत्यादी ठिकाणच्या सोन्याच्या दुकानामध्ये नागरिकांची मोठी गर्दी सध्याला सुरू आहे। दर स्वस्त झाल्यामुळे नागरिकांची ओढ ही सोन्याच्या दुकानाकडे आता वाढू लागल्या। सराफ बाजारामध्ये गर्दी होताना दिसून येत आहे। सोन्याच्या संदर्भात सरकारने आणखी काय मोठा निर्णय घ्यावा ज्यामुळे सामान्य नागरिकांना फायदा होईल? सोन्याचे दर हे कधीही त्या ठिकाणी वाढू शकतात। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरामध्ये उलथापालथ होत असते। यामागचं मुख्य कारण म्हणजे पुरवठा आणि मागणी। जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात। त्याच्या उलट आता डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनामुळे गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात। आज जी घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील 5 बदलामुळे दुप्पट घट या ठिकाणी झाल्याचं आता पाहायला या ठिकाणी मिळू लागले। सोनं स्वस्त झाले, पण हा सोन्याचा फुगा नेमका मोठा कधी फुटणार आणि दर आणखी किती खाली येणार? बघा मित्रांनो, आजकाल सोन्याचे रेट वाढायला आणखी एक फॅक्टर कारणीभूत ठरतो, तो म्हणजे सोन्याचा फुगा किंवा सोन्याचा बुडबुडा। काही लोक त्या ठिकाणी मुठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर वाढवण्याचं काम करू लागलेत। त्यांचा अंदाज असा असतो, समजा 20-25 हजार रुपयांनी सोनं वाढवायचे आहे म्हणजे ते विकत घ्यायचं आणि वाढल्यानंतर मात्र लगेच विकून टाकायचं, म्हणजे प्रॉफिट बुक करायचा। ते करोडो किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी तिथे भाव पोचल्यावर विकत घेतलेलं ते प्रॉफिट बुक करून निघून जातात। 1982 मध्ये अशाच प्रकारचा फुगा तयार झाला होता, जे फक्त 2 महिने टिकला आणि सोन्यामध्ये झालेली घसरण नागरिकांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची संधी मिळाली आणि परत एकदा त्याचे भाव वाढल्याचं पाहायला मिळालं। म्हणजे तुम्हाला आता सोनं स्वस्त झालंय म्हणून पटकन तुम्ही आता सोनं खरेदी करायचं आहे। या ठिकाणी अजून 10 दिवसांमध्ये तुम्हाला सोन्याचे दर आणखीन खाली आल्याचं पाहायला मिळू शकता। त्यामुळे सोन्याबद्दल अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।